केरळमध्ये कन्नूर नावाचं एक ठिकाण आहे. या गावात सौम्या नावाची अंदाजे 28 वर्षाची एक महिला आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. सौम्याचं आयुष्य पाहिलं तर ते फारच खडतर आणि संघर्षमय होतं. सौम्याचं किशोर नावाच्या एका युवतीसोबत लग्न झालं आणि दोघांनी आनंदाने संसार सुरू केला. या दाम्पत्याला एका मागोमाग एक अशा 2 मुली झाल्या. अशा प्रकारे त्यांचं आयुष्य आनंदात सुरू असतानाच नवऱ्यासोबत झालेल्या मतभेदामुळे सौम्या त्याला सोडून वेगळी राहायला आली. सामान्यतः एखादी महिला नवऱ्यापासून वेगळी होऊन मुलांना घेऊन अडचणीत आली तर तिचे आईवडीलच तिला आधार देतात. लग्नाआधी ज्या प्रकारे त्यांनी आपल्या मुलीची काळजी घेतली होती त्याचप्रमाणे आता ते आपल्या नातवंडांची देखील काळजी घेतात. हीच जगाची पद्धत आहे. त्याचप्रमाणे सौम्या देखील आपल्या आईवडिलांच्या घरी म्हणजे आपल्या माहेरी परत आली. तिच्या आईचं नाव कमला आणि वडिलांचं नाव कन्नन होतं. सौम्याचे आईवडील, त्यांच्या 2 नाती आणि त्यांची मुलगी सौम्या असं संपूर्ण कुटुंब आता आनंदाने राहत होतं. ते सौम्याला सांगत होते, बेटा, तू तुझ्या नवऱ्यापासून वेगळी होऊन आली आहे. तू अजिबात काळजी करू नको. तुला जेवढं शक्य आहे तेवढं काम कर. आम्ही तुझी आणि तुझ्या मुलींची व्यवस्थित काळजी घेऊ. सौम्याला आणखी एक मोठी बहीण होती, पण तिचं लग्न झालं होतं आणि ती आपल्या नवऱ्यासोबत स्थायिक झाली होती. त्यामुळे नवऱ्यापासून वेगळी झाल्यानंतर आईवडिलांनी दिलेल्या आधारावर सौम्या आपल्या मुलांना वाढवत होती. अशातच सप्टेंबर 2012मध्ये एक घटना घडली. सौम्याच्या दुसऱ्या मुलीचं नाव कीर्तना होतं आणि त्यावेळी ती फक्त 1.5 वर्षाची होती. अचानक एके दिवशी तिची प्रकृती गंभीरपणे बिघडली. तिला सतत उलट्या होऊ लागल्या, चक्कर येऊ लागली, जुलाब होऊ लागले आणि अशाच प्रकारचे अनेक विचित्र लक्षणे तिला दिसू लागली. ताबडतोब त्या मुलीला कन्नूरमधील एका रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे योग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तिला जवळच्या थलशेर्री नावाच्या एका शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी अनेक तपासण्या करून नेमकी समस्या काय आहे हे त्यांना समजलं नाही. त्या मुलीचा जीव वाचवणं मोठं आव्हान बनलं होतं. त्यामुळे तेथील हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितलं, तुम्ही तिला बँगलोरला घेऊन जा. तिथं मोठं हॉस्पिटल आहे, तिथे कदाचित तिचा जीव वाचवता येईल. त्यामुळे कुटुंब घाबरून तिला कर्नाटकमधील बँगलोरला घेऊन गेलं. पण डॉक्टरांनी कितीही प्रयत्न केले तरी त्या 1.5 वर्षाच्या कीर्तनाचा जीव वाचवता आला नाही. गंभीर आजारामुळे कीर्तनाचा मृत्यू झाला. आधीच नवऱ्यापासून वेगळी होऊन संघर्ष करत असलेल्या सौम्याच्या आयुष्यात आता स्वतःच्या मुलीचा मृत्यू हा एक मोठा धक्का होता. या घटनेने तिच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. तिला प्रचंड निराशा आणि एकटेपणाची भावना जाणवू लागली. पण मृत्यू झालेली व्यक्ती पुन्हा कधीच परत येणार नाही हे वास्तव स्वीकारून सौम्याने पुन्हा आपलं आयुष्य जगायला सुरुवात केली. असेच काही वर्ष निघून गेली. हळूहळू आपल्या मुलीच्या आठवणीमधून ती आता बाहेर येऊ लागली आणि पुन्हा एक नॉर्मल आयुष्य जगू लागली. अशातच काही वर्षानंतर म्हणजे जानेवारी 2018मध्ये सौम्याची पहिली मुलगी ऐश्वर्या 9 वर्षाची झाली होती. अचानक ऐश्वर्याची प्रकृती बिघडली. तिला तीव्र उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम येऊ लागला. तिला चक्कर येऊ लागली. जवळपास तिच्या पहिल्या बहिणीला जी लक्षणं जाणवली होती अगदी त्याच प्रकारची लक्षणं ऐश्वर्याला देखील दिसू लागली. कुटुंब घाबरलं आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी दुर्दैवाने तिच्या पहिल्या मुलीसोबत जे घडलं होतं अगदी तेच दुसऱ्या मुलीसोबत देखील घडलं. डॉक्टरांनी खूप उपचार केले पण तरीही 9 वर्षाच्या ऐश्वर्याचा जीव डॉक्टरांना वाचवता आला नाही. एका मागोमाग एक 2 मुलींच्या मृत्यूने सौम्या पूर्णपणे हादरून गेली. या जगात आता आपलं कुणीच नाही, आपण एकटं पडलं आहो, अनाथ झाल्यासारखं वाटत आहे अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. पण तरीही तिचे आईवडील सौम्याला धीर देत होते. बाळा, आता आपण काय करू शकतो? आपल्या नशिबात हेच होतं, जे घडायचं होतं ते घडून गेलं. आता आपण पुन्हा आपलं आयुष्य जगायला सुरुवात करू. अशा प्रकारे तिचे आईवडील तिला सतत धीर देत होते. असेच काही दिवस गेले.
ऐश्वर्या नावाच्या त्या 9 वर्षाच्या मुलीच्या मृत्यूनंतर बरोबर 43 दिवसांनी मार्च 2018मध्ये सौम्याची आई कमला, जी 68 वर्षाची होती, तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला देखील खूप उलट्या होऊ लागल्या. शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम येऊ लागला आणि चक्कर येऊ लागली. जवळपास ऐश्वर्याला जी लक्षणं जाणवलं होती, अगदी तशीच लक्षणं या 68 वर्षाच्या महिलेला देखील दिसू लागली. तिलाही त्याच प्रकारे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी भरपूर उपचार केले तरीही तिला वाचवता आलं नाही. सामान्यतः घरात एखाद्या व्यक्तीचा अशा प्रकारच्या प्रकृती बिघडल्यामुळे मृत्यू झाला तर त्यामागचं कारण आपल्याला स्पष्टपणे समजतं. पण पहिल्या मुलीच्या मृत्यूचं मूळ कारण समजलं नव्हतं. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूचं मूळ कारण देखील समजलं नव्हतं. आता त्याच घरात राहणाऱ्या आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे या सगळ्या घटनांबद्दल संशय निर्माण झाला. विशेषतः या कुटुंबाच्या परिसरातील शेजारी आणि त्या भागातील मोठ्या लोकांमध्ये मोठा संशय निर्माण झाला. हॉस्पिटलमधील डॉक्टरांना देखील संशय आला. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस चौकशीसाठी आले, कारण या कुटुंबात एखाद्या प्रकारचं संसर्गजन्य आजार संकट असण्याची शक्यता होती. सामान्यतः संसर्ग कसा होऊ शकतो? एकतर आपण खात असलेल्या अन्नातून तो होऊ शकतो, किंवा आपण पीत असलेल्या पाण्यातून देखील होऊ शकतो, किंवा आपण श्वास घेतलेल्या हवेमधून देखील तो होऊ शकतो. या तिन्ही गोष्टी तपासून पाहण्यासाठी पोलीस आरोग्य विभागासोबत काम करू लागले. पण हवेत काही दूषितपणा असता तर त्याच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या इतर कित्येक कुटुंबांना देखील काहीतरी त्रास झाला असता. त्यामुळे हवेमध्ये काही समस्या असण्याची शक्यता कमी होती. मग त्यांच्या घरातील पाण्याची तपासणी करण्यात येईल, तसेच ते कोणत्या प्रकारचे अन्न खातात याचीही तपासणी करता येईल, असं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठरवलं. त्यांनी त्यांच्या घरातील पाण्याचे नमुने आणि ते वापरत असलेल्या बोरवेलच्या पाण्याचे नमुने घेतले. ते तांदूळ कुठून खरेदी करतात, स्वयंपाकाचा किराणा कुठून आणतात, भाज्या कुठून खरेदी करतात, अशा अनेक प्रकारची माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी सौम्याला विचारलं, तुम्हाला काही कल्पना आहे का, तुमच्या कुटुंबातील 3 जणांना अशा प्रकारचा संसर्ग कसा झाला आणि तिघांचाही मृत्यू कसा झाला? त्यावर सौम्या म्हणाली, साहेब, मला एक संशय आहे. माझ्या दुसऱ्या मुलीचा मृत्यू झाला तेव्हाच आम्ही पाण्याची पूर्ण तपासणी करून घेतली. त्यावेळी पाण्यामध्ये अमोनियमचं प्रमाण थोडं जास्त असल्यासारखा रिपोर्ट आला. म्हणून कदाचित त्या पाण्यात काही प्रकारचं दूषितपण झालं असावं, असा आमचा संशय आहे. सौम्याचं हे विधान करताच पोलीस देखील हादरले. त्याचबरोबर त्या परिसरातील लोक देखील घाबरले. जर त्या परिसरातील बोरवेलचं पाणी दूषित झालं असेल आणि त्यात अमोनियम असेल तर त्यांच्या घरातही तेच पाणी येत असेल, आणि साहजिकच त्या परिसरातील प्रत्येक घरातील लोक तेच पाणी वापरत असतील. म्हणून संपूर्ण परिसरातील पाणी दूषित झालं असण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या भागातील भूजलाची पूर्ण तपासणी सुरू केली. त्यामध्ये खरंच अमोनियम आहे की नाही हे तपासण्यासाठी पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे देखील नमुने घेण्यात आले. या तिघांच्या मृत्यूचं खरं कारण काय आहे आणि हा संसर्ग नेमका कुठून आला हे शोधण्यासाठी पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी प्रयत्न करत होते. या घरात आतापर्यंत एकूण 3 मृत्यू झाले होते. 2012मध्ये त्या 1.5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला तेव्हा योग्य प्रकारे पोस्टमॉर्टम करण्यात आलं नव्हतं आणि तिचं दफन करण्यात आलं होतं. 2018मध्ये या 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला तेव्हाही पोस्टमॉर्टम करण्यात आलं नव्हतं आणि तिचं देखील दफन करण्यात आलं होतं. पण तिसऱ्यांदा अशाच प्रकारचा मृत्यू झाल्यानंतर 68 वर्षाच्या कमला हिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. त्या अहवालात डॉक्टरांना काय दिसलं? तिच्या शरीरात थोड्या प्रमाणात विष असल्याचं दिसून आलं, पण त्याचं प्रमाण खूपच कमी असल्यामुळे ते नेमकं कोणतं विष आहे हे डॉक्टरांना शोधता आलं नाही. हे विष तिच्या शरीरात नेमकं कसं आलं हेही ते निश्चितपणे सांगू शकत नव्हते, कारण त्या विषाचं प्रमाण खूपच कमी होतं. मग ते कसं शोधायचं याबाबत डॉक्टरांनी सांगितलं. कदाचित त्यांच्या अंतर्गत अवयवांचे नमुने घेऊन तपासणी केली तर ते कोणत्या प्रकारचं विष आहे, त्या विषाची प्रकृती कशी आहे आणि ते त्यांच्या शरीरात कशामुळे आलं असावं हे शोधण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांच्या प्रत्येक अंतर्गत अवयवाचा एक नमुना घेऊन तो तपासणीसाठी पाठवण्यात आला.
त्या तपासणीचा निकाल येण्यासाठी अनेक दिवस लागणार होते. पोस्टमॉर्टम पूर्ण झाल्यानंतर आणि अंतर्गत अवयवांचे नमुने घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला. सौम्या आणि तिचे वडील कन्नन यांनी कमला यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करून त्यांचं देखील दफन केलं. आता पोलीस आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना असं वाटत होतं की त्यांच्या शरीरात काही प्रकारचं विष आढळलं आहे आणि सौम्याने आधीच एक विधान केलं होतं की त्यांच्या पाण्यात कमी प्रमाणात अमोनियम आढळलं होतं. त्यामुळे कदाचित हे अमोनियमच या सगळ्यामागचं मुख्य कारण असावं असा ते विचार करत होते. पण त्याचवेळी अंतर्गत अवयवांच्या नमुन्याचा निकाल येण्याची आणि भूजलाच्या तपासणीचा निकाल मिळण्याची ते वाट पाहत होते. ते दोन्ही निकाल आल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार होतं. काही काळ त्या अहवालाची वाट पाहत असताना सर्वप्रथम भूजलाच्या तपासणीचा निकाल आला. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची विषारी पदार्थांची उपस्थिती आढळली नाही, म्हणजे अमोनियमचं प्रमाण देखील आढळलं नाही आणि भूजल पूर्णपणे स्वच्छ असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या तिन्ही मृत्यूंचे रिपोर्ट तपासले. सर्वप्रथम मृत्यू झालेली कीर्तना आणि त्यानंतर ऐश्वर्या आणि आता शेवटी मृत्यू झालेली कमला या तिघांच्या मृत्यूमध्ये पोलिसांना एक समान गोष्ट दिसून आली. रुग्णालयात दाखल करताना तिघांच्याही तोंडातून फेस येत होता. त्यानंतर त्यांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ बाहेर येत होती. या दोन्ही गोष्टी पाहता पाहता तिघांमध्येही एकसारखीच लक्षणं होती. त्यामुळे या तिघांच्या मृत्यूमागे एकच कारण असावं असा पोलिसांचा अंदाज होता आणि कदाचित हा नैसर्गिक मृत्यू नसण्याची शक्यता होती. पोलिसांनी सौम्याची चौकशी केली, पण सौम्याला देखील याबद्दल काही माहिती नव्हतं. सौम्या आपल्या नवऱ्यापासून वेगळी राहत असल्यामुळे तिचा नवरा किशोर याचा या प्रकरणासोबत काही संबंध आहे का असा पोलीस विचार करू लागले. कारण सौम्याच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर माझी जावई या नात्याने किशोर अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिला नव्हता. त्यामुळे पोलिसांना जावई किशोरवर देखील थोडासा संशय आला. शेवटी मृत्यू झालेल्या कमला यांच्या अंतर्गत अवयवांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या तपासणीचा निकाल आल्यानंतरच या तिघांसोबत नेमकं काय घडलं हे समोर येणार होतं. पोलीस त्या निकालाची वाट पाहत असतानाच आणखी एक भयानक घटना घडू लागली. त्या घरात आता शेवटी एकच म्हातारा व्यक्ती उरला होता, तो म्हणजे सौम्याचा वडील कन्नन. त्याचं वय 70 वर्ष होतं. या तिघांचा मृत्यू झाल्यानंतर शेवटी कमला हिच्या मृत्यूनंतर बरोबर 1 महिन्याने म्हणजे एप्रिल 2018 मध्ये 10 तारखेला या 70 वर्षीय कन्नन याला अचानक खूप उलट्या होऊ लागल्या. त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम येऊ लागला. काही वेळातच त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ बाहेर पडू लागली. या घरात आधी मृत्यू झालेल्या 3 व्यक्तींना जी लक्षणं दिसली होती, अगदी तीच लक्षणं आता कन्नन याला देखील दिसू लागली. त्यांनाही तातडीने त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता मात्र केरळ पोलीस पूर्णपणे हादरून गेले. आता हे प्रकरण केरळ पोलिसांनी हाताळणं योग्य नाही असा निर्णय घेऊन हा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला. आत्तापर्यंत 3 जणांना आपण गमावलं होतं, पण एकाच कुटुंबातील लोकांसोबत अशा प्रकारच्या घटना एका मागोमाग घडत असल्यामुळे केवळ पोलीसच नाही तर त्या कुटुंबासोबत संपूर्ण केरळमध्ये देखील मोठा गोंधळ निर्माण झाला. या कुटुंबासोबत नेमकं काय घडत आहे हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता होती. कारण त्यानंतर होणाऱ्या आणखी जीवितहानीचे प्रकार थांबवायचे असतील तर नेमकं कारण शोधणं अत्यंत आवश्यक होतं. त्यानंतर कन्नन यांच्या शरीराची तपासणी करण्यात आली. रुग्णालयात त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत होते आणि त्यांच्या शरीरात विषारी पदार्थ असल्यामुळे समोर आलं. आता कोणालाच काही समजत नव्हतं. कदाचित त्यांनी स्वतः त्यांची बायको आणि नातीच्या मृत्यूच्या दुःखामुळे त्यांनी स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला का असावा हे तपासण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या तोंडाची पूर्ण तपासणी केली. पण त्यांच्या तोंडात मात्र कुठेही विष आढळलं नाही. याचा अर्थ त्यांनी कोणत्याही प्रकारचं विष किंवा औषध प्राशन केलं नव्हतं असं रिपोर्टमधून समोर आलं. पण तरीही त्यांच्या शरीरात नक्कीच काहीतरी विषारी पदार्थ असल्याचं डॉक्टर सांगू शकत होते. 10 एप्रिल 2018 रोजी कन्नन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते 3 दिवस मृत्यूशी झुंज देत होते. शेवटी 13 एप्रिल 2018 रोजी रुग्णालयातच त्यांचा अकाली मृत्यू झाला. एकूणच या कुटुंबातील
4 जण एका मागोमाग एकाच प्रकारच्या लक्षणांनी मृत्यू पावल्यामुळे पोलिसांसमोर एक मोठं कोडं निर्माण झालं होतं. कन्नन यांच्या शरीराचं पोस्टमॉर्टम केल्यावर त्यांच्या शरीरात देखील विष असल्याचं समोर आलं. पण ते कोणत्या प्रकारचं विष होतं आणि ते त्यांच्या शरीरात कसं आलं? कमला नावाच्या त्यांच्या बायकोचा पोस्टमॉर्टम रिपोर्टप्रमाणे त्यांचा रिपोर्ट देखील सेम होता. पण कमला यांच्या अंतर्गत अवयवांचे नमुने आधीच घेऊन तपासासाठी पाठवण्यात आले होते. त्याचा निकाल येण्यासाठी बराच वेळ लागणार होता. टॉक्सिकोलॉजीची देखील तपासणीसाठी बराच वेळ घेणार होती. पण पुढच्या 1 महिन्याच्या आतच कन्नन यांचाही मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी त्यांच्या अंतर्गत अवयवांचे नमुने पुन्हा तपासणीसाठी कोझिकोडला पाठवण्यात आले. एकाच कुटुंबात अशा प्रकारच्या एखाद्या व्यक्तीचा रहस्यमय मृत्यू झाला तर अनेक प्रकारचे संशय निर्माण होतात. पण लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत एकाच कुटुंबातील लोक एका मागोमाग एक एकाच पद्धतीने मृत्यू पावणं हे निश्चितपणे नैसर्गिक मृत्यू नाही असा अंदाज पोलिसांनी लावला. जर हा नैसर्गिक मृत्यू नसेल तर या 4ही व्यक्तींची कुणीतरी हत्या केली का, किंवा त्यांची हत्या कोणत्या प्रकारे केली, ती कशी केली आणि का केली, अशा अनेक प्रश्नांनी आणि अनपेक्षित वर्णांनी भरलेलं केरळमधील हे वेगळं सत्य गुन्हे प्रकरण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशा प्रकरणांकडे आपण पाहिलं की आपल्या मनात एक स्पष्ट कल्पना तयार होते. हे कुणी केलं असेल? या कुटुंबातील जवळपास सगळेजण मृत झाले आहे. आता फक्त सौम्या जिवंत आहे. मग कदाचित या महिलेनेच हे सगळं केलं असावं असा संशय आपल्याला येतो. पोलिसांना देखील असा संशय आला असेल. पण अशा संशयाच्या अगदी उलट एक मोठी घटना घडते. कन्नन नावाच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवघ्या 2 आठवड्याच्या आतच सौम्याला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या कुटुंबातील इतर 4 व्यक्तींना जी लक्षणं दिसली होती अगदी तीच लक्षणं आता सौम्याला देखील दिसू लागली. तिच्या तोंडातून फेस येऊ लागला, तिच्या शरीरातून घाम येऊ लागला. एकूणच तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांना जी सर्व लक्षणं दिसली होती तीच लक्षणं आता तिला देखील दिसू लागली. तिलाही त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता पोलिसांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली. हीच महिला असेल का? तिनेच हे सगळं केलं असेल का? या दिशेने तपास सुरू करावा असा विचार पोलीस करत असतानाच या महिलेला देखील अगदी त्याच प्रकारची घटना घडते. म्हणजे खरंच हे सगळं कोण करत आहे असा मोठा प्रश्न आता पोलिसांसमोर निर्माण झाला. सौम्या तुलनेने निरोगी महिला असल्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर अतिशय गंभीरपणे सर्व प्रकारच्या टॉक्सिकोलॉजी चाचण्या केल्या आणि शेवटी तिच्या शरीरात कोणतं विष आहे हे शोधून काढलं. ॲल्युमिनियम फॉस्फाईड नावाचा विषारी पदार्थ तिच्या शरीरात असल्याचं आढळलं. या विषयामुळे तिच्या शरीरामध्ये एवढे मोठे बदल झाले असावेत असे दिसून आलं. आता ह्या विषयाचे उपचार करण्यासाठी तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. पण डॉक्टर आता खूप आत्मविश्वासाने सांगत होते की सौम्याचा जीव वाचवता येईल. तिच्या शरीरात अजूनही भरपूर प्रतिकारशक्ती होती आणि तिची समस्या नेमकी काय आहे हेही आता डॉक्टरला समजलं होतं. त्यामुळे त्यानुसार योग्य उपचार करून तिचा जीव वाचवता येईल अशी डॉक्टरांना आशा होती. दरम्यान सुरुवातीला मृत्यू झालेली कमला नावाच्या 68 वर्षीय महिलेच्या अंतर्गत अवयवांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या तपासणीचा निकाल आला होता. त्यामध्ये देखील हाच विषारी पदार्थ असल्याचं समोर आलं. त्यानंतर मृत्यू झालेल्या कन्नन नावाच्या व्यक्तीच्या अंतर्गत अवयवांचे नमुने घेऊन तपासण्यात आले. त्यामध्ये देखील अगदी हाच निकाल आला. एकूणच सौम्या, तिची आई आणि तिचे वडील या तिघांच्याही शरीरात एकाच प्रकारचं विष असल्याचं समोर आलं. आता या दोघांचा मृत्यू कसा झाला हे समोर आलं होतं. सौम्याला काय झालं हे देखील समजलं होतं. पण त्या 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू कसा झाला असा प्रश्न निर्माण झाला. पण 2012 मध्ये मृत्यू झालेल्या कीर्तना नावाच्या 1 वर्षाच्या मुलीच्या शरीरावर आता काहीही तपासणी करणं शक्य नव्हतं. पण ऐश्वर्या नावाच्या त्या 9 वर्षाच्या मुलीला दफन होऊन फक्त 3-4 महिने झाले होते. त्यामुळे आता तिचं दफन केलेलं शरीर बाहेर काढून त्याचे नमुने घेऊन तपासणी केली तर तिचाही मृत्यू याच कारणामुळे झाला होता का हे समजू शकत होतं. याआधी कोणती तपासणी करायची हे डॉक्टरांना माहीत नव्हतं. पण आता कोणती तपासणी करायची आणि तिच्या शरीरात कोणता पदार्थ असण्याची शक्यता आहे याची डॉक्टरांना कल्पना आली होती. त्यामुळे
न्यायालयाकडून योग्य आदेश घेऊन 4 महिन्यांपूर्वी दफन केलेल्या त्या 9 वर्षाच्या ऐश्वर्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्याची तपासणी करण्यात आली. त्या मुलीच्या शरीरातून नमुने घेऊन तपासणी केली असता त्या 9 वर्षाच्या मुलीच्या शरीरात देखील अगदी तेच विष असल्याचं समोर आलं. या कुटुंबातील आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या सर्व व्यक्तींच्या शरीरामध्ये एकाच प्रकारचं विष आढळलं होतं. आता शेवटची जीवन मरणाची झुंज देत असलेल्या सौम्याच्या शरीरात देखील अगदी त्याच प्रकारचं विष असल्याचं समोर आलं. मग एवढं भयंकर विष त्या सर्वांच्या शरीरात नेमकं कसं गेलं, असे अनेक प्रश्न आता पोलिसांसमोर उभे होते. या संपूर्ण कुटुंबाचा नायनाट करण्यासाठी कुणी त्यांना असं विष दिलं असेल याचा पोलीस विचार करत होते. त्याचवेळी रुग्णालयात सौम्या हळूहळू शुद्धीवर येत होती. पण सौम्याच्या वागण्यामुळे पोलिसांना एक छोटासा संशय आला. रुग्णालयात दाखल असताना देखील ती नर्स, डॉक्टर आणि तिथे येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची खूप उत्सुकतेने चौकशी करत होती. ती वारंवार विचारत होती, साहेब, त्या मुलीचं शरीर बाहेर काढून तपासलं का? काय रिपोर्ट आला? माझ्या आईवडिलांच्या शरीरातून काय रिपोर्ट आला? कुठल्या प्रकारचं विष आहे हे शोधून काढलं का? ती ज्या पद्धतीने हे प्रश्न वारंवार विचारत होती त्यावरून असं जाणवलं होतं की पोलिसांना काहीतरी सापडलं आहे की काय, या भीतीनेच ही महिला जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे पोलिसांना पहिल्यांदा सौम्यावर थोडासा संशय यायला सुरुवात झाली. कदाचित त्या महिलेने आपल्या संपूर्ण कुटुंबाला विष दिला असेल आणि पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये म्हणून स्वतःही थोडं विष घेतलं असेल, असा संशय आता पोलिसांच्या मनात निर्माण व्हायला लागला. म्हणून त्यांनी सौम्यावर बारकाईने नजर ठेवायला सुरुवात केली. त्याचबरोबर नर्स आणि डॉक्टरांना सौम्याला कोणतीही माहिती सांगू नका असं देखील पोलिसांनी सांगितलं. याच दरम्यान मी आधी सांगितलं होतं की सौम्याला एक बहीण होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला त्या बहिणीचा फोन आला. ती म्हणाली, साहेब, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी तिला विचारलं, मॅडम, तुम्ही पोलीस स्टेशनला या. त्यानंतर सौम्याची बहीण पोलीस स्टेशनला आली. ती म्हणाली, साहेब, माझे वडील मरण्याच्या काही दिवस आधी, म्हणजे जवळपास 1 महिन्यापूर्वी त्यांनाही अशी समस्या झाली होती. त्यांच्या तोंडातून फेस आला होता. मोठ्या प्रमाणात लाळ बाहेर आली होती. त्यांच्या शरीरातून खूप घाम येत होता. आम्ही त्यांना रुग्णालयात नेलं आणि त्यांचा जीव वाचून पुन्हा घरी घेऊन आलो. पण पुढच्या महिन्यातच त्यांना पुन्हा अशी लक्षणं आली आणि त्यांचा मृत्यू झाला. पहिल्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं आणि त्यांच्या मृत्यूमुळे जेवढा वेळ होता त्या काळात एक दिवस त्यांनी मला एकट्याला बोलवून काहीतरी सांगितलं होतं. साहेब, त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती. आता मी ती गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. कदाचित या प्रकरणाचं सत्य शोधण्यात तुम्हाला त्याची मदत होईल. हे ऐकल्यानंतर संपूर्ण पोलीस विभाग हादरून गेला. या बहिणीने सांगितलेल्या माहितीच्या आधारे आता पोलिसांनी सौम्यावर अधिक बारकाईने नजर ठेवायला सुरुवात केली. तिची पार्श्वभूमी आणि जुना इतिहास देखील तपासायला सुरुवात केली. सर्वप्रथम समोर आलं की सौम्या पूर्वी एका कारखान्यात काम करत होती. तिथेच तिची किशोर नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. दोघांचं प्रेम झालं आणि त्यांनी लग्न केलं. त्यांना 2 मुले देखील झाली. त्यानंतर नवऱ्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे ती आपल्या आईवडिलांच्या घरी परत आली. पण आईवडिलांच्या घरी परतल्यानंतर देखील ती कोणतीही नोकरी करत नव्हती. ती जवळपास पूर्ण वेळ घरीच असायची. पण तरीही तिच्याकडे मोठ्या प्रमाणात पैशांची ये-जा होत होती. हे पैसे कुठून येत होते हा पोलिसांसमोरचा पहिला प्रश्न होता. त्यानंतर पोलिसांनी मागील 6 महिन्यातील सौम्याचे कॉल्स रेकॉर्ड तपासले. ती कोणकोणत्या लोकांसोबत बोलत होती याची माहिती घेण्यात आली आणि हे कॉल्स रेकॉर्ड पाहून पोलीस अक्षरशः हादरले. सौम्याच्या बहिणीने दिलेला जबाब आणि तिचे कॉल्स रेकॉर्ड या दोन्ही गोष्टी 100% जुळत होत्या. सौम्याच्या कॉल्स रेकॉर्डमधून पोलिसांना एक वेगळाच पॅटर्न दिसून आला. ती अनेक वेगवेगळ्या नंबरवर नियमितपणे बोलत होती. या नंबरची लोकेशन तपासली असता आणखी एक विचित्र गोष्ट समोर आली. सुमारे 10 ते 15 नंबरवरून ती नियमितपणे लोकांसोबत बोलत होती. दिवसभर ते लोक वेगवेगळ्या लोकेशनला असायचे, पण रात्रीच्या वेळी त्या नंबरची लोकेशन सौम्याच्या घराच्या आसपासच दिसत होती. हीच गोष्ट पोलिसांना सर्वाधिक संशयास्पद वाटत होती.
सौम्याच्या बहिणीने दिलेला जबाब आणि या कॉल्स रेकॉर्डमधील लोकेशन या दोन्ही गोष्ट जुळत असल्यामुळे तिचं म्हणणं खरं असल्याचं स्पष्ट होत होतं. खरं तर सौम्याच्या बहिणीने पोलिसांना सांगितलं होतं की सौम्याचे वडील मृत्यू होण्याच्या काही दिवस आधी तिला एक महत्त्वाची माहिती सांगून गेले होते. ही माहिती तिला तिची आई म्हणजे कमला हिच्याकडून मिळाली होती आणि कमला हिला ही माहिती तिच्या नातीमुळे म्हणजे सुमारे 3 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या 9 वर्षाच्या ऐश्वर्यामुळे मिळाली होती. नेमकं काय घडलं होतं? एके दिवशी घरातील सगळे गाढ झोपले होते. सौम्याची एक स्वतंत्र खोली होती. त्याच खोलीत ती 9 वर्षाची मुलगी ऐश्वर्या असे दोघीजणी झोपायच्या. एका रात्री साधारण 2 वाजता ऐश्वर्याची झोप अचानक उघडली. तिने उठून पाहिलं आणि आपल्या आईसोबत बेडवर 2 पुरुष असल्याचं तिला दिसलं. हे पाहून ती पूर्णपणे हादरून गेली. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने ही गोष्ट आपली आजी कमला हिला सांगितली. कमला हिने ही गोष्ट तिचा नवरा कन्नन याला सांगितली. त्या दोघांनाही एकच प्रश्न पडला, आपल्या घरात दुसरा पुरुष येऊ शकतो तरी कसा, आणि तोही 1-2 नाही तर 2 पुरुष कसे असू शकतात. त्यांच्या मनात अशी शंका आली की कदाचित या मुलीने काहीतरी स्वप्न पाहिलं असेल. पण तरीही त्यांनी मनात न ठेवता थेट सौम्याला विचारण्याचं ठरवलं. कमला यांनी सौम्याला विचारलं, काल ऐश्वर्याने तुझ्या खोलीत 2 पुरुष पाहिल्याचं सांगितलं आहे, नेमकं काय चाललंय? त्यावर सौम्याने शपथ घेऊन सांगितलं, खरंच आपल्या घरात कुणी आलं नाही. ती कदाचित काहीतरी स्वप्न पाहून झोपेतच काहीतरी बोलत असेल. पण तरीही कमला आणि कन्नन या आईवडिलांच्या मनात छोटासा संशय मात्र कायमच राहिला. म्हणून त्यांनी ही गोष्ट सौम्याची दुसऱ्या बहिणीला सांगितली. ते तिला म्हणाले, सौम्या कदाचित चुकीच्या मार्गावर जात असल्यासारखं वाटत आहे, तू तिच्यावर थोडं लक्ष ठेव. अशा प्रकारच्या घटनेनंतरच घरातील लोक एकामागोमाग एक मृत्यू पावल्यानंतर या घटनेचा आणि या मृत्यूंचा काही संबंध आहे का असा मला संशय आहे, असं सौम्याच्या बहिणीने पोलिसांना सांगितलं. सौम्याच्या बहिणीने पोलिसांना सांगितलेला संशय योग्य होता. पोलिसांनी सौम्याच्या मोबाईलचे रेकॉर्ड्स म्हणजे तिच्या फोनवर आलेल्या नंबरची लोकेशन तपासली. ती अनेक पुरुषांसोबत बोलत असल्याचं समोर आलं. 18 वर्षापासून 50 वर्षापर्यंतच्या अनेक पुरुषांसोबत तिचे संपर्क होते आणि त्या प्रत्येक पुरुषाची लोकेशन फक्त रात्रीच्या वेळी सौम्याच्या घराजवळ दिसत असल्यामुळे ऐश्वर्या नावाच्या त्या मुलीने सांगितलेली गोष्ट खरी होती हे स्पष्ट होत होतं. म्हणजे त्या सौम्याच्या आयुष्याला एक काळी बाजू होती. आता त्या काळ्या बाजूचा शोध घेतला तर या मृत्यूंना खरं कारण कोण आहे हे समोर येईल असा विचार करून पोलिसांनी सौम्यावर बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली. पण ती अजूनही रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे पोलिसांनी तिच्याशी याबाबत थेट एकही प्रश्न विचारला नाही. मात्र तिचे अनेक पुरुषांसोबत संशयास्पद संबंध असल्यामुळे पोलिसांना समोर आलं होतं. काही पुरुषांची लोकेशन दिवसा वेगवेगळ्या ठिकाणी दिसत होती आणि रात्रीच्या वेळी ते सौम्याच्या घराजवळ येत होते. पोलिसांनी अशा पुरुषांना पकडून चौकशी केली. तेव्हा त्या सर्वांनी कबूल केलं, हो साहेब, आम्ही दिवसभर तिच्यासोबत बोलत असायचो. आमच्यामध्ये शरीर संबंध होते. 18 वर्षाच्या मुलापासून ते 50 वर्षाच्या पुरुषांपर्यंत अनेकांनी हे मान्य केलं. आता पोलिसांनी त्यांना पुढचा प्रश्न विचारला, तुम्ही रात्री कधी तिच्या घरी गेलता का? या प्रश्नावर मात्र त्या सर्व पुरुषांकडून एकही उत्तर आलं नाही, फक्त शांतता होती. यावरून स्पष्ट दिसत होतं की मोबाईल डेटाचा रेकॉर्ड आणि ऐश्वर्याने सांगितलेलं विधान 100% खरं होतं. म्हणजे सौम्याच्या घरात रात्री सगळे झोपल्यानंतर अनेक पुरुष ये जा करत होते, हे खरं होतं. पण त्याचा या मृत्यूंशी नेमका काय संबंध होता हा प्रश्न आता पोलिसांसमोर होता. त्यामुळे पोलिसांनी सौम्याची प्रकृती पूर्णपणे सुधारण्याची वाट पाहण्याचं ठरवलं. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन चौकशी करण्याची ते वाट पाहत होते. इतर लोकांवर ज्या प्रमाणात विषाचा परिणाम झाला होता त्या प्रमाणात सौम्यावर मात्र परिणाम झाला नव्हता. तिच्या शरीरामध्ये विषाचं प्रमाण अगदी कमी होतं. त्यामुळे तिचा जीव वाचला. आता सौम्या रुग्णालयातून बाहेर आली. पोलिसांनी तिला थेट पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेलं. पोलिसांनी तिला सांगितलं, सौम्या, तुझ्या आयुष्याची जी काळी बाजू आहे ती आता आम्हाला समजली आहे. तू ज्या ज्या पुरुषांच्या संपर्कात होती त्या सगळ्यांची आम्ही चौकशी केली. आता आम्हाला अजिबात संशय नाही, तू तुझ्या संपूर्ण कुटुंबाला विष देऊन मारला आहे.
आता खरं काय ते सांग आम्हाला. त्यावर सौम्या म्हणाली, नाही साहेब, माझे कोणत्याही पुरुषांसोबत असे संबंध नाही. मी एक चांगली महिला म्हणूनच माझं आयुष्य जगत होते. पण पोलिसांनी तिच्यासमोर एका मागोमाग एक पुरावे ठेवायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी तिचे मोबाईल डेटाचे रेकॉर्ड दाखवले. दिवसा वेगवेगळ्या ठिकाणची लोकेशन दिसत होती आणि रात्री तिच्या घराची लोकेशन दिसत होती. त्यानंतर पोलिसांनी आणखी एक गोष्ट दाखवली. ती कोणतीही नोकरी करत नव्हती, पण तिच्या बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा होत होते. हे सगळं दाखवून पोलिसांनी विचारलं, याचं काय उत्तर आहे? पोलिसांनी अशा प्रकारचे अनेक पुरावे तिच्यासमोर ठेवून चौकशी केली. बराच वेळ सहन केल्यानंतर अखेर सौम्या पूर्णपणे खचली आणि शेवटी तिने कबूल दिली. ती म्हणाली, ठीक आहे साहेब, मी कबूल करते. माझ्या कुटुंबाला विष देऊन मारणारी मीच आहे. ही कबुली ऐकून संपूर्ण केरळ राज्य हादरून गेलं. एका महिलेने स्वतःच्या मुलांना आणि स्वतःच्या आईवडिलांना अशा प्रकारे मारणं कसं शक्य आहे? यामागे नक्कीच काहीतरी मजबूत कारण असणार. म्हणून पोलिसांनी तिला विचारलं, यामागचा तुझा हेतू काय होता? त्यावर सौम्या म्हणाली, साहेब, माझ्या पहिल्या मुलीचा, त्या 1.5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला. त्याच्याशी माझा काही संबंध नाही. पोलीस म्हणाले, ठीक आहे, ते आपण बाजूला ठेवू. पण त्यानंतर तुझ्या 9 वर्षाच्या मुलीचं आणि तुझ्या आईवडिलांचं काय झालं? तेव्हा सौम्या म्हणाली, साहेब, मी माझ्या नवऱ्यापासून वेगळी होऊन आले होते. मला पैशांच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आपोआपच माझे अनेक पुरुषांसोबत संबंध निर्माण झाले. मी त्यांच्यासोबत दिवसा बोलायचे आणि रात्री त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे. मला त्यातून आनंदही मिळत होता आणि त्याचवेळी ते मला पैसे देखील देत होते. म्हणून माझ्या आयुष्यातील सगळ्या गरजा पूर्ण होत होत्या. माझी शारीरिक गरज पूर्ण होत होती आणि पैशांची गरज देखील पूर्ण होत होती. म्हणून मला यात काही चुकीचं वाटत नव्हतं साहेब. माझ्या नवऱ्याकडून मला कोणताही आधार नव्हता. माझ्या मुलांना वाढवण्यासाठी माझ्याकडे याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. म्हणूनच मी अनेक पुरुषांसोबत संबंध ठेवायला सुरुवात केली. मी दररोज वेगवेगळ्या पुरुषांना रात्री माझ्या घरी यायला सांगायचे. त्यावेळी माझी मुलं लहान होती. मी त्यांना लवकर जेवायला घालून झोपवायचे. मुलं 2, 3 किंवा 4 वर्षाची असताना ती लवकर झोपायची. मग मी घराचा मागचा दरवाजा उघडा ठेवायचे. ते पुरुष घरात यायचे, रात्रभर माझ्यासोबत राहायचे आणि सकाळी निघून जायचे. पण एके दिवशी मी 2 पुरुषांना घरी बोलावलं होतं. ते दोघे माझ्यासोबत बेडवर असताना माझी मुलगी अचानक उठली. तिने आम्हाला पाहिलं. मी लगेच तिच्या गालावर मारून तिला रडवलं आणि पुन्हा झोपवलं. ते दोघेही घाबरून लगेच तिथून निघून गेले. पण दुसऱ्या दिवशी मला एकच भीती वाटत होती, माझी मुलगी जाऊन ही गोष्ट आईवडिलांना सांगितली तर आपण पकडले जाऊ. मग यापुढे मी असं काही करू शकणार नाही. माझी शारीरिक गरज देखील पूर्ण होणार नाही आणि पैशांची गरज देखील पूर्ण होणार नाही. काय करावं हे समजत नसल्यामुळे मी पूर्ण रात्र विचार करत बसले. पण नंतर काय झालं माहिती आहे? माझ्या मुलीने ही गोष्ट माझ्या आईला आणि वडिलांना सांगितली. त्यांनी मला याबद्दल विचारलं. पण सुदैवाने माझ्या आईवडिलांनी आजपर्यंत माझ्या घरी येणाऱ्या कोणत्याही पुरुषाला एकदा देखील पाहिलं नव्हतं. त्यामुळे मी पूर्ण आत्मविश्वासाने त्यांना सांगितलं की तिने कदाचित स्वप्न पाहिलं असेल. तुम्ही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. माझ्या आईवडिलांच्या मनात थोडासा संशय होता, पण त्यांनी तो तिथे सोडून दिला. त्यानंतर दिवसामागून दिवस जात होते. आता मला पुन्हा एखाद्या पुरुषाला घरी बोलवायला भीती वाटत होती. कारण माझी मुलगी कधी उठू शकते आणि ती माझ्याकडे नेहमी संशयाने पाहत होती. म्हणून माझी मुलगी जिवंत असेपर्यंत मी अशा कोणत्याही पुरुषाला घरी बोलवू शकणार नव्हते. त्यामुळे माझ्या मुलीला विष देण्याचा निर्णय मीच घेतला साहेब. मी रोज तिच्या जेवणात थोडं थोडं विष मिसळत गेले. हळूहळू तिच्या मुलीची तब्येत पूर्णपणे बिघडली. तिच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि शेवटी माझ्या मुलीचा मृत्यू झाला. मला वाटलं आता सगळं संपलं आणि समस्या दूर झाली. पण मुलीच्या मृत्यूनंतर माझे नातेवाईक, माझ्या संपर्कातील अनेक पुरुष माझ्या घरी चौकशी करण्यासाठी येऊ लागले. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा एखादा पुरुष माझ्या घरी यायचा तेव्हा माझे आईवडील त्याच्याकडे संशयाने पाहू लागले. अचानक एखादा पुरुष आला की ते त्याला विचारायचे, तू कोण आहे? तू आमच्या घरी का आला? तुझा आणि आमचा काय संबंध आहे? तू आमच्या घरी दुःख व्यक्त करण्यासाठी का आला आहेस? अशा प्रकारचे अनेक प्रश्न ते त्या पुरुषाला विचारायचे. तेव्हाच मला समजलं की माझ्या आईला माझ्यावर खूप संशय आला आहे. ती माझ्यावर 24 तास लक्ष ठेवत होती. आता माझ्या आईला संशय आला असल्यामुळे मी यापुढे कोणत्याही पुरुषाला घरी बोलावू शकणार नव्हते.
पण त्याचवेळी माझ्या मनात एक भीती होती. माझ्या मुलीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला होता की मी तिची हत्या केली होती हे माझ्या आईला समजेल का? या भीतीमुळे मी माझ्या आईला देखील मारण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या जेवणात देखील विष मिसळलं. त्यानंतर माझ्या आईचा मृत्यू झाला. त्यावेळी मी कसाबसा या प्रकरणातून वाचले, पण माझे वडील पुन्हा माझ्याकडे संशयाने पाहू लागले. घरात कुणी दुःख व्यक्त करण्यासाठी आलं तरी ते त्याला विचारायचे, तुमचं आणि आमचं काय नातं आहे? म्हणून माझ्या मनात सतत असं वाटत होतं की माझ्या बायकोच्या मृत्यूला स्वतःचीच मुलगीच कारणीभूत असावी असा संशय माझ्या वडिलांना आला असावा. त्यामुळे माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नाही. म्हणून मी माझ्या वडिलांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. एकदा ते त्यातून वाचले होते, पण याच काळात माझ्या मुलीने माझ्या खोलीत 2 पुरुषांना पाहिल्याची गोष्ट माझ्या बहिणीपर्यंत पोहोचली आणि एका टप्प्यावर माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. आता माझ्यावर कोणालाही संशय येऊ नये म्हणून मी त्याच विषाचा अगदी थोडासा भाग स्वतः खाऊन एक नाटक केलं. मला माहिती होतं की एवढ्या कमी प्रमाणात हे विष घेतलं तर माझा जीव जाणार नाही. त्याचप्रमाणे मीही तशीच लक्षणे निर्माण करून घेतली. माझ्या मनात होतं, ठीक आहे, आता माझ्याही शरीरात हेच विष आढळलं आहे, म्हणून पोलिसांना वाटेल की माझ्या घरातील सर्व लोकांच्या शरीरात हे विष एखाद्या दुसऱ्या सोर्समधून गेलं असावं. ते त्याचा शोध घेत राहतील आणि अशा प्रकारे मी वाचून जाईल. पण तुम्ही माझे कॉल्स रेकॉर्ड तपासून आणि माझ्या बहिणीने दिलेल्या जबाबाच्या आधारे माझे किती पुरुषांसोबत संबंध होते हे शोधून काढाल याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. अशा प्रकारे सौम्याने पोलिसांना आपला कबुली जबाब दिला. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केलं आणि तिच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. तिला कन्नूरमधील महिला कारागृहात पाठवण्यात आलं. ती तिथे शिक्षा भोगत होती. तिच्या विरुद्ध पोलिसांनी अनेक पुरावे गोळा केले. आता पोलीस हे तपासत होते की या हत्यांमध्ये ती थेट सहभागी होती की तिच्या संपर्कात असलेल्या अनेक बॉयफ्रेंडपैकी कुणी तिला मदत केली होती. विष विकत घेऊन देण्यासाठी कुणी मदत केली होती का, किंवा संपूर्ण नियोजनामध्ये कुणी तिला मदत केली होती का? अशा अनेक गोष्टींचा तपास पोलीस करत होते. पण मुख्य लक्ष सौम्या विरुद्ध हे प्रकरण उभं करण्यावर होतं. त्यानंतर ती जेलमध्ये राहू लागली. तुरुंगात प्रत्येक कैद्याला काही ना काही काम दिलं जातं. तिलाही त्याचप्रमाणे एक छोटंसं काम देण्यात आलं होतं. ते काम करत ती तुरुंगात दिवस घालवत होती. याच काळात संपूर्ण जेल प्रशासन आणि संपूर्ण पोलीस विभागाला हादरून टाकणारी एक घटना घडली. एक दिवस ती नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक तिनं काय केलं? सुमारे 30 मिनिटांसाठी तिथे असलेल्या जेल गार्डचं संपूर्ण लक्ष दुसरीकडे वळवलं. तिथे एक छोटं झाड होतं. त्या झाडाला गळफास घेऊन तिनं स्वतः जीवन संपवलं. तिने हे कसं केलं? तुरुंगात प्रत्येक कैद्याला एक साडी दिली जाते. तिने तुरुंगातील दुसऱ्या एका महिलेची साडी अर्धी फाडली आणि त्या साडीच्या मदतीने झाडाला लटकवून तिने आत्महत्या केली. त्याच्या आधी तिने एक पत्रही लिहून ठेवलं होतं. त्या पत्रात तिने सर्वप्रथम लिहिलं होतं, माझ्या मृत्यूला आणि या घटनेला कोणताही जेल अधिकारी जबाबदार नाही. मला कुणीही त्रास दिला नाही. त्यानंतर ती म्हणाली, मी याआधी दिलेला कबुली जबाब खोटा आहे. मी आजपर्यंत माझ्या कुटुंबातील कोणालाही मारलं नाही. हे सगळं त्यानं केलं आहे. असं म्हणत तिने आणखी एका युक्तीचा उल्लेख केला, पण तो युक्ती नेमका कोण आहे हे तिनं मात्र सांगितलं नाही. ती म्हणाली, माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड राग आहे. मला जर तुरुंगातून बाहेर येण्याची संधी मिळाली तर मी त्याला जाऊन ठार मारेल आणि पुन्हा तुरुंगात येईल. त्यानंच माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. अशा प्रकारे ती वारंवार त्याच व्यक्तीबद्दल बोलत राहिली. पण शेवटपर्यंत तो व्यक्ती कोण आहे हे तिनं मात्र सांगितलं नाही. मी यापैकी काही केलेलं नाही असं सांगून तिनं आत्महत्या केली. आता पोलिसांसमोरही मोठा प्रश्न निर्माण झाला. खरंच तिच्या आधीच्या कबुली जबाबाप्रमाणे तिनेच आपल्या संपूर्ण कुटुंबाला विष देऊन मारलं होतं, की तिच्या संपर्कातील एखाद्या पुरुषाने तिला प्रवृत्त करून हे सगळं केलं होतं? कारण कदाचित त्याला ही महिला स्वतःसोबत हवी असावी. पण त्याचवेळी तिचं संपूर्ण कुटुंब त्यांच्यामध्ये अडथळा ठरत होतं, म्हणून त्याने हे सगळं का केलं असावं? पण तो नेमका कोण होता हे तिने कुठेही सांगितलं नाही. ती स्वतःला निर्दोष असल्यासारखं सांगत होती. तरीही पोलिसांनी या धाग्याच्या आधारे तिच्या संपर्कातील त्या सर्व पुरुषांची चौकशी सुरू ठेवली. पण त्यापैकी कुणीही तिला विष विकत घेऊन दिल्याचं किंवा या संपूर्ण नियोजनात सहभागी असल्याचं आढळलं नाही. पोलिसांनी या पुरुषांपैकी कुणीही या प्रकरणात सहभागी असल्याचं आढळलं नाही,
म्हणून पोलीस शेवटी या निष्कर्षांपर्यंत पोहोचले की ती ज्या तो व्यक्तीबद्दल बोलत होती तो तिने स्वतःच बनवून लिहिलेल्या पत्रातील एक काल्पनिक व्यक्ती होती. कदाचित आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याचा आरोप स्वतःवर आला होता आणि त्यातून सुटण्यासाठी तिने हा प्रकार केला असावा. तिला वाटलं असावं की आपण अशा प्रकारे स्वतःचं जीवन संपवलं आणि एक पत्र लिहून ठेवलं तर पोलीस दुसऱ्या कुणाचा शोध घेत राहतील आणि आपण हे केलं नाही असं जगाला वाटेल. आपल्यावर कोणताही आरोप येणार नाही या उद्देशाने तिने हे पत्र लिहून ठेवलं असावं. पोलिसांनी सखोल चौकशी केली पण ती ज्या तो व्यक्तीबद्दल बोलत होती असा कोणताही व्यक्ती सापडला नाही. तिच्या संपर्कातील कोणताही पुरुष या प्रकरणात सहभागी असल्याचं आढळलं नाही. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण बंद केलं आणि आजपर्यंत हे एक बंद प्रकरण म्हणूनच आहे. पण तरी या प्रकरणाबद्दल दोन वेगवेगळी मतं आहे. खरंच त्या पत्रात तिने लिहिल्याप्रमाणे दुसरी एखादी व्यक्ती या प्रकरणात सहभागी होती आणि त्यानेच हे सगळं केलं, पण तो व्यक्ती नेमका कोण होता हे समोर आलं नाही असा एक आरोप आहे. म्हणजेच खरा गुन्हेगार सुटून गेला असं काही लोकांचं म्हणणं आहे. दुसरं मत पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आहे. या महिलेने स्वतःवर आलेला आरोप दूर करण्यासाठी आणि पोलिसांना दुसऱ्या दिशेने फिरवण्यासाठी अशा प्रकारचं पत्र लिहून ठेवलं आणि प्रत्यक्षात हे सगळं तिनेच केलं कारण तिचा दिलेला कबुली जबाब अत्यंत स्पष्ट होता. तिने सांगितलेल्या माहितीशी उपलब्ध पुरावे आणि घटनास्थळावरील धागेदोरे व्यवस्थित जुळत होते. याशिवाय तिच्या बहिणीने दिलेला जबाब आणि तिच्या वडिलांनी सांगितलेली माहिती तिच्या विरुद्ध जात होती. म्हणून पोलीस विभागातील काही लोकांचाही असा विश्वास आहे की हे सगळं तिनंच केलं असण्याची शक्यता आहे. पण शेवटी खरं काय घडलं हे त्या देवालाच माहिती आणि खरं सत्य त्या महिलेलाच माहिती होतं. पण आता ती जिवंत नसल्यामुळे या कुटुंबाला अशा प्रकारे विष देऊन नेमकं कुणी मारलं हे आपल्याला कदाचित शेवटपर्यंत कधीच समजणार नाही. मात्र आतापर्यंत उपलब्ध असलेल्या जबाबानुसार या महिलेनेच हे सगळं केलं असं मानून हे प्रकरण बंद करण्यात आलं. पण या सगळ्या पलीकडे अनेक वृत्तपत्रांमध्ये आणि बातम्यांमध्ये याच्या अगदी वेगळ्या आणि परस्पर विरोधी गोष्टी सांगण्यात आल्या आहे. काही ठिकाणी असं सांगितलं जातं की तिने स्वतः आत्महत्या केली नव्हती, कुणीतरी तिची हत्या केली होती. कारण ती जिवंत राहिली असती तर अनेक प्रकारची सत्य बाहेर आली असती, म्हणून तिची हत्या करण्यात आली असा दावा देखील केला जातो. म्हणजेच हा तुरुंगाच्या आतच नियोजनपूर्वक करण्यात आलेला खून होता असंही म्हटलं जातं. तुरुंगातच कैद्यांना सुरक्षितता नाही का? जेल अधिकारी इतके निष्काळजी होते का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्ष आणि न्यूज चॅनल्सनी काही दिवस हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उचलून धरला. पण आजपर्यंत हे प्रकरण अधिकृतपणे बंद आहे. मात्र सौम्याच्या मृत्यूने सामान्य लोकांसमोर आणि पोलिसांसमोर अनेक प्रश्न आणि अनेक संभ्रम निर्माण करून ठेवले आहे. खरंच या महिलेने स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या शारीरिक सुखासाठी आणि पैशांसाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली होती का? की तिने सांगितल्याप्रमाणे आणखी एक व्यक्तीचा सहभागी होता? तिच्या या संपर्कातील त्या व्यक्तीनेच हे संपूर्ण नियोजन अंमलात आणलं होतं का? आणि सौम्याने स्वतःसाठी काही वेगळं केलं नव्हतं का? हे शेवटपर्यंत कदाचित कधीच समजणार नाही. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.